असा प्रकार झालेला आहे. पूर्वी मिसिंग आहे, तर आम्ही लगेच त्या गोष्टीला गांभीर्याने घेतलं. गावकरी हे 3 तास सोडत होते, मिळाले नव्हते. परंतु सरपंच साहेब त्यावेळी माझ्यासोबत होते इथं, एका वेगळ्या कामासाठी. त्यांना माहिती आहे की आम्ही इतकं गांभीर्याने घेतलं. सरपंच साहेबांना म्हटलं मी जर थांबा, मी 5 मिनिटं जाऊन येतो. त्यांना पण काही कळालं नव्हतं. तर मी 3 मिनिटांमध्ये आम्ही गाड्या काढल्या. तिथं जाऊन आम्ही तपास केलेला आहे, आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, शोधलेला आहे. त्यानंतर आरोपी अटक केलेला आहे, रजिस्टर गुन्हा दाखल केलेला आहे. कडकमधलं कडक जे कलम बसते त्यामध्ये लावलेला आहे. सदरचा तपास हा माननीय DSP साहेब जज यांच्याकडे दिलेला आहे. त्या आरोपीला कोर्टातून आज हजर केलेला आहे. तर माझी सर्वांची विनंती आहे की सर्व जे चाललेलं आहे ते एकदम आम्ही सर्व व्यवस्थित आहे. जेवढे प्रामाणिकपणे जेवढं लवकर तत्परता आपण करायला पाहिजे त्या तत्परतेने केलेलं आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही यामध्ये आम्हाला साथ द्या. पुढे देऊ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಯಾರು ಕೂಸದ ಕಡೆಗೂ ಕೂಸ ಅದು ಹೊಡೆದು ಯಾವಾಗ ಪೇಟಾಗಿ ಹಾಕ್ಯಾರ ಯಾವಾಗ ಅಂದ್ರು ಸರಣಿ ಈ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲರ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರಲಾರ್ದು ಒಬ್ಬರಿಗೆ ಉಳಿಸಿಲ್ಲ. ಇದು ಮನಪಾಸನೆ ನಿಮ್ಗೆ ಇಷ್ಟೇ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆಗ್ಯದ ಹಿಂಗಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ನಾಗರಿಕರು ಆಗ್ಯದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಯಾರು ಸರ್ಕಾರ ಅದ ಇದು ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರ ಅದ, ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬದಲಾಪುರದಾಗ ಇಂಥ ಘಟನೆ ಬರಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲಸ ಸಹಿತ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಇದು ಸರ್ಕಾರದ ಮಕ್ಕಳದ ಇದು ಹಿಂಗೆ ಜರ್ತಕ್ ಬಿಟ್ರೆ ಇದು ಬಹುತೇಕಿನ ಯಾರ್ಯಾರ ಮನೆಯವ್ರ ಕೂಸಿ ಯಾರ್ಯಾರು ಒಯ್ದು ಮಾಡ್ತಾರೋ ಇದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾಯ್ದಾ ಇವ್ರು ಅದಾರ, ಕಾಯ್ದಾ ವಾದಿಸ್ತಾರ, ಕಾಯ್ದಾದ ಮೇಲೆ ಇವ್ರು ನಿರ್ಣಯ ತೊಳ್ಕೊತಾರ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ದು ಯಾರು ದೂರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಮುಂಬೈದಾಗ ದಿಲ್ಲಾಗ ಕಾಯ್ದಾ ಏನ್ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ. ಓ ತಳ್ಕೊಂಡ್ರಿ